मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. विश्वशक्तीचा वैश्विक आविष्कार हा माणसाला समजून घेणं म्हणजे ईश्वराची भक्ती आहे. लक्षात घ्या, भक्ती ही वेगळी अशी काही असू शकत नाही. म्हणून ईश्वराच्या वैश्विक स्वरूपाची, आणि विश्व सुद्धा कुठलं आपल्याला माहिती आहे तेवढंच विश्व आपल्याला समजतं ते, बरोबर. कारण आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला मर्यादा आहे. शरीराच्या मर्यादा आपण समजू शकतो, पण मनाच्या आणि बुद्धीच्या मर्यादा सुद्धा आहे. जिथं बुद्धी सुद्धा भ्रमित होऊन जाऊ शकते, जिथं मन सुद्धा पोहोचू शकत नाही, त्याच्या पलीकडच्या, म्हणजे याचा अर्थ मनाने प्रयत्न करायचा नाही असं नाही होऊ शकत. लक्षात घ्या, याचा अर्थ बुद्धीने, लोकांची खूप गैरसमज आहे की मन अमन करायचं. मन अमन करायचं म्हणजे ते मन शांत ठेवायचं असा त्याचा अभिप्रेत अर्थ नाहीये. नाहीतर एवढं मोठं ज्ञानेश्वरांचं मन आणि बुद्धी जर अमन झाली असती तर एवढा ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झाला असता का? हा मनाचा आणि बुद्धीचा शोध आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मन अमन होत केव्हा, ती जी स्टेज आहे की जिथं जसा माणूस खूप 10 मैल चालला डोंगरावरनं की तो पुढे चालूच शकत नाही, ही जी स्थिती होते. आणि त्या स्थितीनंतर त्याला पुढे पाऊल टाकला की गिरनार चढल्यानंतर वरती त्या पादुकांपाशी पोहोचला तुम्ही एकदा की त्याच्या पलीकडे जायचं म्हटलं तर काय समर्पण आहे, याच्याशिवाय पर्याय नाहीये. लक्षात ठेवा, गिरनारला जाणं एक वेळ सोपं आहे, पण गिरनारच्या पलीकडे जाणं, मन बुद्धी शरीर याच्याही पलीकडे जावं लागणार आहे. तेव्हा तर निर्गुण पादुका मला करणार आहेत. लक्षात घ्या, नुसतं गिरनारला जाऊन आलं म्हणजे खूप झालं असं समज. त्या समर्पणाची वृत्ती जेव्हा तयार होते म्हणजे ते विहंगम स्वरूप जेव्हा समोर येतं की आणि मी माझे काहीच नेणं, या जाणीवेमध्ये जेव्हा मी येतो तेव्हा मग जे समर्पण तयार होतं की मी आता यातून पुढे माझा मी सोडूनच जातो. मनाचं अमन होऊ शकतं, बुद्धीचंही अमन होऊ शकणार आहे तिथं, आणि शरीरही अमन होत म्हणजे समर्पण होत असं म्हणायचंय तिथं. पण ह्या सगळ्या गोष्टी थकवल्याशिवाय होणार आहे का अमन? आपण काय करतो, मन आणि बुद्धीला थकवतच नाही आणि त्याच्या अगोदरच मन बुद्धीच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो. हे कदापिही शक्य नाही. लक्षात ठेवा, नाहीतर रामदास स्वामींनी श्रवण मनन चिंतन याच्यानंतर पुढे निधिध्यास सांगितला. निधिध्यास म्हणजे अमन. लक्षात घ्या, या गोष्टी अशा स्वरूपातल्या आहेत. म्हणून भलते प्रयत्न करून कुठेतरी चुकीच्या मार्गाने जाण्याचं काही कारणच नाहीये. जे मी करूच शकणार नाहीये त्याच्या तिथं जायचं कारणच काही नाही ना. त्याचा प्रयत्न केला याला चुकीचा मार्ग म्हटला जातो. म्हणून तसं कुठल्या संतांनी सांगितलेलं नाहीये. कारण कुठलीही गोष्ट सापडणार आहे केव्हा, जेव्हा ती तिच्या मॅक्सिमम स्टेजवर जेव्हा येऊन पोहोचते
आणि त्याच्या पुढे ती जाऊच शकत नाही. त्याला अमन होत, तिथं तो संपतो. संपण्याची प्रक्रिया आहे. आपलं जीवन कुठं संपत? हा प्राण या शरीरात जेव्हा राहू शकत नाही तेव्हा जीवन संपत ना. म्हणजेच काय झालं? प्राणाचं अमन झालं, शरीर संपलं. हे समर्पण आहे. म्हणून मृत्यू हा समर्पणाच्या जाणीवेतनं बघावा माणसं. पण तोपर्यंत, मृत्यू येईपर्यंत मन आणि बुद्धीला त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर सातत्याने पुढे 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 नेत जायचं की जेव्हा हे शरीर मृत्युमुखी पडेल तो देहापाठी मजसी एकची होईल, असं म्हटलं. लक्षात आलं का? देहापाठी मजसी एकची होईल, असं ते साधनेचं स्वरूप आहे. म्हणून तू कसाही अस, तू व्यामोहाचा डोंगर. काय बरं शब्द आहे ना, व्यामोहाचा डोंगरू. तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू. जरी तू असला तरी तू केवळ ज्ञानाच्या आविष्कारातनं हा सगळा डोंगर पार करू शकणार आहेस. असं ज्ञानेश्वर महाराजांची आता नेमकी ओवी आठवे ना, म्हणून. पण ती खूप सुंदर ओवी आहे. म्हणून आपण कुठल्याही भ्रांतीत असू शकतो, पण ईश्वराच्या जाणीवेत सतत चालत राहिल्याशिवाय ही स्थिती प्राप्त होणार नाहीये. म्हणून ही सर्व विश्वशक्ती, आता हे नवरात्र आपले चाललेले आहेत, बरोबर आहे की नाही? किती वेळा तरी सुक्त म्हणून झालंय, बरोबर ना? परंतु ती शक्तीची जाणीव आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या जाणीवेत यायला पाहिजे. ते ईश्वरात, तर ती ईश्वराची उपासना म्हणाली. या भूमिकेतनं आपल्याला या गोष्टी जेव्हा कळायला लागतात तेव्हा जीवात्मा ज्ञानाच्या जाणीवेत येतो आणि तिथं तो खऱ्या रीतीने जीवात्म्याचं आत्म्यात परिवर्तन करतो. हे पहिलं सीमोल्लंघन आहे, लक्षात ठेवा, जे उद्या करता यायला पाहिजे. हे सीमोल्लंघन अपेक्षित आहे. म्हणून पुढच्या वर्षी आपलं हे सीमोल्लंघन होतंय की नाही बघा. ही श्रेष्ठ मनाची जाणीव सुरू होते इथं. आणि त्याच्यानंतर मग वैश्विक जाणीवेमध्ये शिरावं लागतंय. मग तिथं खरी जगदंबा कळणार आहे. आपण घरामध्ये छोट्याशा आपल्या एका कोपऱ्यात कुठली दिशा वगैरे पाहून घट बसवतो, बरोबर आहे? म्हणजे ती एवढी प्रचंड देवी जी आहे, तिचं कार्याचं स्वरूप, त्या शक्तीला कुठेतरी एका छोट्या संकल्पनेमध्ये, माझ्या बुद्धीच्या संकल्पनेत आणून ठेवतो, आहे की नाही? पण ती तरी कळलं आपल्याला, जसं एवढं मोठं सर्व परब्रह्म जे बसलेलं आहे ते माझ्यामध्ये चित स्वरूपात कसं बसलं आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून ती पहिली स्टेज आहे. म्हणून घरामध्ये घटस्थापना करायची, याबद्दल वादच नाही येते कुठं. ते करायचंय सगळं देवीचं, पण ह्या जाणीवेतनं कळलं पाहिजे की मला ती देवी माझ्या घरात बसली असेल तर तिचं माझ्यामधलं स्वरूप कळलं पाहिजे. हा माझा घट आहे, तो घट झाला ठीक आहे, तो उद्या काढून टाकणार आपण, आहे की नाही? आणि छान पुरणपोळ्या लाडू खाणार, आहे की नाही? आणि हा घट वाढवणार. म्हणून तो घट जो आहे, तो घट म्हणजे त्या घटाची जाणीव आपल्या या शरीरात आहे. म्हणजे त्या आपल्या शरीरामध्ये ती संपूर्ण जगदंबा कशा स्वरूपात कार्य करते आहे हे सूत्र सूक्त रूपाने कळलं पाहिजे. हे सूक्त आहे. मला काही मी सूक्ताचा अभ्यास केलेला माणूस नाहीये, मला माहित नाही त्यात काय दिलेलं आहे ते, पण हे खरं सूक्त आहे की माझ्या आतल्या जाणीवेतनं
ते शारदेचं स्वरूप कसं आहे, ते गौरीचं स्वरूप कसं आहे, ते जगदंबेचं स्वरूप कुंडलिनीच्या स्वरूपामधलं सुद्धा विविध दलात्म फिरणार आणि माझ्या व्यक्तिमत्वाला त्या आत्म्याच्या जाणीवेपर्यंत नेणारं तिचं स्वरूप कशा प्रकारचं आहे हे सूत्र रूपाने मला कळलं पाहिजे. कारण ती सूत्राने बांधलेली आहे आणि तिची सूत्र गणिती सूत्र आहेत, लक्षात ठेवा. तिचे नियम हे गणिताचे नियम आहे. तिचा प्लॅन हा गणिती प्रमाणे चालणार आहे. डोळ्याचा आकार कसा पाहिजे या जीवात्म्याला ठरलेले गणित त्याप्रमाणेच मिळणार आहे. हात कसे पाहिजे तसेच मिळणार आहे. पेशी कशा बदलल्या पाहिजे ते ठरलेलं आहे. त्याची बुद्धी किती चालणार आहे हे ठरलेलं आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही जी तिची गणितीची सूत्र आहेत आणि तिच्या कार्याचा जो विस्तार आहे हा सूक्ष्मात्म कशा प्रकारे चालतो आहे हे सूत्रच कळलं पाहिजे. म्हणजे कळलं पाहिजे म्हणजे आपण काहीच करायचं नाही. लक्षात ठेवा, जे चाललं आहे ते समजून घ्यायचं, त्याला ते कळलं, त्याची जाण तयार व्हायला पाहिजे. कारण अध्यात्म आणि परमार्थ ही जाण आहे. आणि हे पुस्तकं वाचायची, सत्संग करायचे, हे कशासाठी करायचं, यातनं आपली जाण वाढली पाहिजे. जाण म्हणजे काय, विवेक तयार व्हायला पाहिजे. मन आणि बुद्धीच्या दोघांच्याही अनुभूतीत येणारा जो विवेक आहे, जो पुढच्या मार्गावर प्रशस्त करण्यासाठी योग्य निर्णयाची ताकद राखतो, त्याला विवेक म्हणायचं. तो विवेक. नाही तर आतापर्यंत जीवन गेलं आणि पुढच्या वर्षी मी असाच जगणार असेल तर उपयोग काय ते नवरात्र बसवण्यात. बरोबर आहे ना. म्हणून त्या देवीची जाणीव वेगळ्या स्वरूपामधनं मला कळली पाहिजे. नाही तर वर्षानुवर्ष मी त्याच रंगाच्या सकाळमध्ये पाहणार, या रंग आजचा त्याला घाला साडी ती, ते आला घाला साडी ती, एवढंच करणार. त्या जाणीवेच्या पलीकडे मी जाऊच शकणार नाहीये ना. हे फॅक्ट्स आहेत या. हे आपण आपल्याला तिथे अज्ञानाने बांधून टाकतो. ही भूमिका जेव्हा माणसाला करायला लागते तेव्हा त्या परब्रह्माची भक्ती करायला लागते आणि मग तो खरा पुढच्या स्पंदनाच्या जाणीवेत यायला लागतो. त्याला दुसऱ्यांच्या लोकांच्या हृदयातले स्पंद कळायला लागतात. लोकांच्या म्हणा किंवा प्रत्येक जीव मात्रातल्या म्हणा किंवा संपूर्ण ब्रह्मांडात काय चाललेलं आहे या शक्ती संचयाची जाणीव त्याच्यात तयार व्हायला लागते आणि तो ससंवेद्य व्हायला लागतो हळूहळू. आणि तेव्हा मग तो विश्वातीताच्या अलीकडच्या जाणीवेत येतो, म्हणजे विश्व स्वरूपाच्या जाणीवेत येतो. ते त्याचं पुढचं सिम्बॉलिझम आहे. लक्षात. याला कोणी गुरु किल्ली म्हणतं, कोणी काय म्हणतं, विषय सोडून द्या. आपल्याला काही ते करायचं नाही. आपल्याला काय म्हणायचं हे कळलं पाहिजे. आणि याच्या नंतर जेव्हा हे सर्व कळतं त्याला, आणि त्याला त्याच्या स्वतःच्या जाणीवेत कळतं. म्हणजे माझ्या पिंडातनच ते ब्रह्मांड मला कळायला. त्याच्यासाठी काही त्याला दुर्बिणी घेऊन बसावं लागत नाही कुठं. उलट सूक्ष्म दर्शक जेवढं तो ती लेन्सेस बरोबर राईट फॉर्म मध्ये लावेल आणि ते करेक्ट सूक्ष्मात त्याला कळेल तेवढं ब्रह्मांड त्याच्या त्या परावस्थेमधल्या पडद्यावरती, त्या क्षितिजावरती ते ब्रह्मांडाची प्रतिमा प्रतिबिंबित व्हायला लागेल. म्हणजे अतिमानस कुठं अवतरणार आहे, ती मानसिकता ईश्वराचं मन माझ्या परावस्थेत माझ्या त्या क्षितिजावरती ते अवतीर्ण होणार आहे. तुका आकाशा एवढा म्हणजे काय तुला मारुती सारखे झाले नाही. तुकाराम आपलं हृदयच एवढं विशाल झालेलं आहे की ते क्षितिजाच्याही पार त्या परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचलं. हे सीमोल्लंघन तुकारामाने तिसरं सीमोल्लंघन केलं. लक्षात ही 3 सीमोल्लंघनाच्या जाणीव आहेत. दसरा आहे म्हणून मी सांगतोय तुम्हाला.
म्हणून कुठेही बाहेर जायचं गरज नाहीये. सकाळी उठायचं, आंघोळ करायची वगैरे काय असेल ते नाही केली तरी चालणार आहे, काय की नाही. बसायचं आणि या सीमोल्लंघनाच्या जाणीवा आपल्या आत कशा साधता येतील हे जेव्हा कळतं तेव्हा आपला जीवात्मा सोन्याच्या रूपात आपल्याला सर्व प्रदान करतो. काही दुसऱ्याकडनं कुठलं सोनं नाणं घेण्याची गरज नाही, आपल्याची पानं तर नाही, आहे की नाही. ही ती त्याच्यातली भूमिका आपण थोडी लक्षात घेतली. म्हणजे साधकासाठी आहे, मी व्यावहारिक लोकांसाठी सांगत नाहीये. व्यवहार चाललाय तो समाजाच्या पद्धतीने चाललाय, ते चालणार आहे, त्याला काय आपण थांबवायचंही कारण नाही, ते काय वाईट चाललंय असंही म्हणायचं कारण नाही. पण मी माझ्या साधनेच्या स्तरावर नाही कसं समजलं पाहिजे, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण व्हायला पाहिजे ना. हा उन्मेष माझ्या जेव्हा तयार होतो तेव्हा मला कळणार आहे की अरे हे ते नाहीये, ते मला आतमध्येच सीमोल्लंघन करता यायला पाहिजे. त्याच्यामुळे अर्जुनाने सीमोल्लंघन केलं, त्या कुठल्या त्या शमीच्या पाना झाडात शस्त्र लावली वगैरे, ते ठीक आहे, ते होतं. पण कृष्णाने असले काही उद्योग केले नाही बघा, कारण तो सीमोल्लंघनाच्या सगळ्या सीमा पार होता. जेथ माया स्पर्श होऊ शकेल नाही त्याच्या सीमा. रामदास स्वामींनी सीमा कशा आहेत ते सगळं स्पष्ट केलेलं स्वरूप आहे. या भूमिकेतनं जेव्हा तोच जीवन जगायला लागतो तेव्हा त्याला ते कळायला लागतं, जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हे वाक्य आपण पाहिजे बरोबर. आता त्याच्या पुढे ते काय म्हणतात बघा, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. एका माझ्याच ठिकाणी चित्त व प्राण ठेवून परस्पर माझा बोध करून देण्यात व माझे गुणवर्णन करण्यातच जे सदा संतोष मानतात व रममाण होतात, अशा लोकांबद्दल ते बोलतात. मी कृष्ण सांगतोय. म्हणजे आता अगोदर त्यांनी काय म्हटलं, जे जे भेटेल भूत त्या माने भगवंत, ही स्थिती यायला पाहिजे बरोबर. आमच्या प्रकृती माता आता सगळं वर्णन झालं नंतर. तर जे जे भेटे भूत ते ते मानिले भगवंत, ही स्थिती आल्यानंतर ही माणसं कशी असतात त्याच्याबद्दल ते विश्लेषण करतोय. खूप छान आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत, हा एका माझ्याच ठिकाणी चित्त व प्राण ठेवून, ही लोक माझ्याच ठिकाणी चित्त व प्राण. आता प्राण म्हणजे आला की नाही प्रश्न परत, आणि चित्त म्हणजे आला. चित्त म्हणजे मन बुद्धी आपण समजू शकतो. प्राण त्यांच्यापाशी ठेवतात म्हणजे काय, प्राण त्याच्यापाशी ठेवतायत म्हणजे तो श्वासोश्वासाची जी जाणीव आहे ती मी सांगितल्याप्रमाणे गिरणाराच्याही पलीकडे जाऊन पोहोचलेली आहे. ती निर्गुणाच्या जाणीवेत गेली आहे, अजपा जपाच्या जाणीवेत गेलेला आहे तो. म्हणजे ती सतत जाणीव एकले अनुसंधान यापर्यंत येऊन पोहोचली. अशा व्यक्तिमत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. ही जी गोष्ट आहे ना, ही घटना ही केव्हा सांगता येते, तो प्रत्याहाराचा कडा पार करून पुढे गेल्यानंतरच्या घटना आहेत या सर्व. लक्षात घ्या. यमनियमाचं पाठार झालं, त्याच्यातनं आला तो वरपर्यंत तानाजी आमचा, आणि आता त्यांनी टाकली आहे ती गोरफड वर घोरपड, आणि चढून गेलाय वरती गेलाय. मग त्याची स्थिती काय झाली होती, एका ध्येयाने इतका पछाडला की आता कधी हा गड मी सर करतोय. त्या जाणीवेमध्ये सर्वस्व ओतून द्यायचं,
म्हणून गिरनारला कोणी जाणार असेल तुमच्याकडे जाणार नाही निघते कोणी, तुम्ही जाणार आहात या भूमिकेतनं जाऊन बघा. आता तिथं मंदिर बांधलंय बरोबर आहे ना, पूर्वी मंदिर नव्हतं, त्या अशा ओपन पादुका होत्या. तेव्हा मी जाऊन आलो होतो तिथं, आणि त्या पादुकांच्या तिथं खरोखर वरती टॉपला गेलं ना, एक तर जागा खूप छोटी आहे तिथं लक्षात. आता मंदिर बांधले म्हणून सेफ वाटतं, त्याच्या पलीकडे जी खाई आहे की नाही तिथं झोपून देण्याची मनोवृत्ती तयार व्हायला पाहिजे. हे साधनेत करायचं. लक्षात आलं, तुम्ही जाणारा गिरनारला म्हणून सांगतोय, हे रोज असा विचार करायचा. आणि त्या निर्गुण पादुकांना जेव्हा झोपून देतो आपण, ते झोपून दिल्यानंतर तो हनुमंत थेट पिठापूरला घेऊन जातो आपल्याला. लक्षात. आणि तिथं पहिला दत्ताचा जो अवतार आहे त्याचं दर्शन आपल्याला मिळू शकतं. हे मानसिक स्तरावरती सर्व करायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तिथं जायचा हुरूपही येईल. म्हणजे बाबा इथं येऊन पोहोचलो असं न वाटतं, अरे इथून पुढे मी आता जाऊ शकत नाही, भावना तयार होईल. त्यामुळे या गोष्टी तिथं त्या मनबुद्धीच्या तिथे येतात. तो प्राण ठेवून, कारण हे श्वासाची जाणीव आहे बघा सगळी, म्हणून हा प्राण ठेवून माझा बोध करून देण्यात. म्हणजे आता हे झालं सगळं, आणि आता पुढचं जीवन कसं चाललंय बाबा, याही वरी पाहता माझ्या भजनी असतात, कारण त्याशिवाय तो माणूस बोध करून देऊ शकणार नाही. आस्था निर्माण झालेली आहे, आणि त्या आस्थेच्या भूमिकेतनं तो पुढे बोध करून देण्यात व माझे गुणवर्णन करण्यातच जे सदा संतोष मानतात. म्हणजे तो त्याच्या भक्तीतच राहतो, ईश्वराच्या. तो कीर्तनच करत राहतो, तो भजनच करत राहतो, आणि या सर्व गोष्टी त्याच्या जीवनात घडतात जे सदा संतोष मानतात व त्यातच रममान होतात. त्यांना दुसरं काही डोक्यातच येत नाही. वेळ मिळालाय चला आज असं करू, हे झालं चला तसं करू, अशा भूमिकेमध्येच असतात ते. आणि ते एकटेच असतात असं नाही. आता साधा विचार करा, तुकाराम महाराजांची अवस्था जेव्हा अशा पद्धतीमध्ये होती तेव्हा ते काय करत होते? त्यांच्या बरोबरच्या लोकांना घेऊन काय सतत कीर्तन भजन हे चालायचं त्यांचं. त्या संसाराकडे लक्ष होतं वगैरे असं तर काही त्यांचं अगोदरही नव्हतं, साधना करत असतानाही नव्हतं, आणि साधना झाल्यानंतरही करत नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज काय करत होते? सगळ्यांना घेऊनच फिरत होते ना. रामदेव महाराजांनी काय केलं? संपूर्ण भारत भ्रमण केलंच, आणि सर्वांनाच नाचू कीर्तनाच्या रंगी. कीर्तन म्हणजे काय? ईश्वराचं गुणगान, ईश्वराचं प्रबोधन, या भूमिकेतनं ते करतात व त्यातच ते रममाण होतात. चित्ते मीची जाहाले, आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर खूप छान दिले. चित्ते मीची जाहाले, मीची प्राणे झाले, मग जीवो मरो विसरले, बोधाची भुली. ही अवस्था यायला पाहिजे, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो ही अवस्था आहे, आणि ही अवस्था आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मन बुद्धी चित्ताने. म्हणून प्रत्येक क्षणाला ही जाणीव आहे. परवा त्या कोणी एखादी ते टाकलं होतं, ओंकाराबद्दल सांगितलं होतं आहे ना, मी त्याला दिलंय उत्तर थोडं, की असे ओंकार 50 प्रकारचे आहेत असं आहे. ठीक आहे, त्या माणसाचं ते कार्य काही चुकीचं आहे. ओंकार आहे, ओंकाराबद्दल काही म्हणायचा प्रश्न देत नाही, तर आहेच, म्हणजे ते ईश्वराचं स्वरूपच मानतो आपण, तो प्रश्न नाहीये. परंतु त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे ना, मग त्याचा वेग आहे. ओंकार इज ए व्हेरी सटल थिंग. सटल म्हणजे काय मला म्हणायचंय, सूक्ष्म तर आहेच आहे, परंतु ती ज्ञानाची जाणीव आहे फक्त. आणि जिथं ज्ञानाच्याही पलीकडे जायची, म्हणजे त्या त्रिपुटी ही मिटण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ही त्रिपुटी गेल्याची अवस्था हे सांगता येते.
त्रिपुटी म्हणजे ज्ञान, ज्ञान ज्याला घ्यायचंय तो, आणि त्याची अनुभूती म्हणजे ज्ञान प्राप्त होणं, या ज्या तीन गोष्टी आहेत मिळणं, या तीन गोष्टी ज्या आहेत या तिघांचाही एकत्रितच होतो. म्हणजे तो स्वयंभू ज्ञानस्वरूपच होऊन जातोय ना. म्हणजे काय झालं, आणि विश्व आपण म्हणतो ओंकारातनं विश्व निर्माण झालं, झालं आहे, नक्कीच झालंय, पण असे कैक विश्व आहेत हो. आहे की नाही. म्हणून आपण ज्या विश्वाचा विचार करतो आहोत तो म्हणजे काही ईश्वर नाहीये. एक लक्षात घ्या, आपण ज्या विश्वाचा किंवा जे काही सर्व विश्व निर्माण झालेली असतील आपल्याला माहिती नाही अशी, आपण काय म्हणतो तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली, तर त्या अनंत कोटी ब्रह्मांडाला निर्माण करणारा ओंकार जो आहे असं म्हणतो आपण. तर तो ओंकार जो आहे त्यालाही निर्माण करणारा जो आहे, कारण ओंकार हे ज्ञानाचे एक अधिष्ठान तयार झालेलं आहे. म्हणून ओंकार उपासना करायची का आपल्याला परब्रह्माची उपासना करायची हे ठरवायला पाहिजे. प्रॉब्लेम काय सांगतो, ओंकाराची उपासना करण्यात वेळ जाणार, परब्रह्माची उपासना करण्यात वेळ जाणार, लक्षात ठेवा. पण प्राप्तव्यामध्ये फरक पडणार नाही. म्हणून हे सर्व बाबतीत आहे. हा ज्ञानेश्वरांनी अगोदरच्या अध्यायात सांगितलेले, म्हणजे मी काही तुम्हाला माझ्या मनाचं काही सांगत नाही. एक लक्षात ठेवा, तुम्हाला विश्वास ठेवायचा ठेवा, तुम्हाला करायचं जे करायचं ते करा, हा ज्याचा त्याचा भाग आहे. तुम्ही गणेशाचे उपासक, गणेश देवत आवडीचा असू द्या, पण गणेशातनं मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे परब्रह्मची भक्ती करा, त्याचं स्वरूप समजून घ्या, देवीचंही स्वरूप समजून घ्या, काही प्रश्न नाही. देवीची उपासना करा, पण देवीची उपासना अल्टिमेट नाहीये. ती तुम्हाला त्या शक्तीच्या स्थानापर्यंत उपयोगी पडेल, लक्षात आलं. पण पुढे तिच्याही पलीकडे म्हणजे ती शक्ती ज्याच्यामध्ये साठवलेली आहे तो परब्रह्म महत्वाचा ना. हे असे भाग आहेत. आणि हे म्हणजे अध्यात्मातले म्हणणे की these are the facts. त्याच्यामुळे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे ते फार महत्वाचं आहे. कुठल्या भूमिकेत ना आपण आता 100 प्रकारचे ओंकार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 100 प्रकारचे ओंकार समजून घेऊन आपण काय करणार आहोत. अब्दवरते बंद म्हणजे मी नावं ठेवायची नाही मला, म्हणजे कसं सांगायचं इन्फॉर्मेशन म्हणतात, ज्यांना ऐकून घ्यायचे असते त्यांच्याकडे जा, ते सांगतात सर्व प्रकारचे ओंकार कुठले कुठले आहेत. आहे नाही तुम्हाला माहिती असेल. मग ते कधी ओम 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 असं काय विविध आवाजात विविध ह्याच्यात ते चालतं, ठीक आहे, मला काय त्याच्याशी विरोध नाहीये, पण ते समजून मी करू काय. आलं का लक्षात. मला फक्त माझी शारीरिक बांधिलकीसाठी ईश्वर पाहिजे का, हा विषय येतोच ना परत पुढे. म्हणून त्याच्या पलीकडे जाण्याची जी अवस्था आपल्याला प्राप्त करायला पाहिजे हे स्पष्टपणे समजून घेता यायला पाहिजे. मला म्हणायचं याच्यात काय, शेवटी आपलं जीवन आहे, लक्षात घ्या. चुकलो आपण तर आपण चुकणार, म्हणून माझ्यावरही विश्वास ठेवू नका, मी तर असं म्हणतो. ज्ञानेश्वर काय म्हणतात ते ज्ञानेश्वरांनी असे ओंकार केले नाही, तुकारामाने पण केले नाही, रामदास स्वामींनी केले नाही. का केले नाही, त्यांना नसतं का सांगतं. रामदास स्वामींनी मला ते श्लोक लिहायच्या ऐवजी 100 ओंकाराचे किती प्रकार ते लिहिले नसतं का, त्यांना तर सगळंच माहिती होतं. मग त्यांनी काय नाही लिहिलं. सर्वसामान्य लोकांसाठीच आहे ते. याच्यात कुठेतरी आलंय का सांगा तुम्ही, हेच कुठेच नाही आले. त्यामुळे या गोष्टींना आपल्या जीवनात साधकाने किती महत्व द्यायचं हे ठरवायला पाहिजे. भौतिक जीवनामध्ये ज्यांना आवडतं ते चालतंय, म्हणजे त्याला जरा थोडं बिझनेस माइंडेड असतात ते सर्व लोक, त्या पद्धतीत ते चालतं. काहीतरी वेगळं लोकांना दिलं की अजून छान वाटतं नाही का. पूर्वीची गाणी, आताची गाणी,
जुनी गाणी नवीन ट्यून मध्ये ऐकली कशी छान वाटतात की नाही आपल्याला रिमिक्स तशातला तो प्रकार होऊन बसतो. पण ते काय आपलं पण मूळ संगीत हे मूळ संगीत राहतं लक्षात. म्हणून तो जो आपल्याला काय ऐकायचंय मूळ संगीत आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून बाकीचे जे क्लासिकल म्युझिक वाले असतात, गाणारे जे असतात, वादक असतात किंवा गाणारे असतात, त्यांचा या गोष्टींना विरोध असतो. पण म्हणून काय ते काय समाजाला काही दुसरं करत नाही. ठीक आहे, तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा असं म्हटलं जातं ना. ज्याला जे मूळ ऐकायचं ते जात असतो बरोबर. तसं आहे. म्हणून साधकासाठी काय आहे ते हे आहे बघा. म्हणून ही स्थिती यायला पाहिजे आपल्याला. काय ही स्थिती आहे की आपल्या चित्ताला आणि मनाला त्याच्या जाणीवेत ठेवता यायला पाहिजे. प्राण समजून तृप्त, जे चित्ताने मदरूप झाले, जे मलाच आपला प्राण समजून तृप्त असतात, जे माझे सगुण स्वरूपही पूर्ण ब्रह्म आहे, या ज्ञानात तल्लीन राहत असल्यामुळे जन्म मरणाचाही त्यांना विसर पडतो असं म्हटलंय त्यांनी. आता हे सगुण या लेखकाची ही खासियत आहे. तर ज्ञानेश्वरांनी म्हटलं नसलं तरी तो सगुण शब्द घालतो. यांची खासियत आहे. तुम्हाला मागे एक दोनदा सांगितलेलं आहे. कारण इथं कुठं असं म्हटलेलं नाहीये त्यांनी. चित्ते मीची जाहले, मियेची प्राणे झाले, मग जीवो मरो विसरले, बोधाची या भुली. बोधाची या भुलीला त्याने सगुणाचा बोध असा अर्थ लावलाय. मला त्याच्यात चिरायचं नाहीये. यांनी अगोदर जे सांगितलेले ते वैश्विक स्वरूपाच्या जाणीवेत जर तो माणूस आला असेल तर सगुणाला कमी लेखतोय असं नाहीच होऊ शकत नाही काही. परंतु तो त्या जाणीवेतच जायचा प्रयत्न करेल ना सतत. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांमधला जो प्राथमिक फरक होता तो कुठे होता? इथंच होता ना. कारण ते निर्गुणाच्या जाणीवेतच होते आणि हे सगुणाच्या जाणीवेत होते. म्हणून नामदेव महाराज जेव्हा निर्गुणाच्या जाणीवेत गेले तेव्हा पंढरपूर सोडून तिकडे गेले, पंजाबात गेले. का गेले हा प्रश्न आहे ना. की जो गृहस्थ एक मिनिट सुद्धा त्या पंढरपूरच्या त्या विठोबाच्या शिवाय राहू शकत नव्हता, तो पुढचं सर्व कार्य पंढरपूरहून लांब जाऊन देह पण तिथंच ठेवलाय. कारण का? हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. ही निर्गुणाची हे असं स्वरूप आहे बघा सगळं. म्हणून त्यांना घालायचं त्यांनी घातलं, ठीक आहे, आपल्याला काही म्हणायचं नाही. जे चित्ताने मदरूप झाले, जे मलाच आपला प्राण समजून तृप्त असतात, जे माझे सगुण निर्गुण असंच म्हणू आपण, सगुण निर्गुण स्वरूपही पूर्ण ब्रह्म आहे, या ज्ञानात तल्लीन राहतात. त्या ज्ञानात तल्लीन राहतात. हे ज्ञानात तल्लीन राहला असा शब्द वापरलाय मला. म्हणजे ज्ञानाग्नीची मुखी किती गरजेचं आहे हे प्रत्येक वेळा ज्ञानेश्वर महाराज दाखवत आहेत आपल्याला. आणि तिथंच कानाडोळा करण्यात काही अर्थ आहे का? आणि नेमक्या तिथंच कानाडोळा करतो आपण, कारण आपल्याला ते ज्ञान झेपतच नाही. असा काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यात रसता निर्माण होत नाही आपली. हे तुम्ही प्रत्येकाने आपापला विचार करा. बरोबर. आज आता इतके दिवस आपण ज्ञानेश्वरी सांगतो आहोत. बरोबर. किती आपल्यातले लोक खरोखर ज्ञानेश्वरी रोज वाचून त्याचा आपल्या बुद्धीने अर्थ काढायचा तर असा प्रयत्न करतो का आपण? खूप कमी. का असं घडतं? कारण त्या ज्ञानाची गोडी आपल्याला लावण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे त्या प्रयत्नात आपल्याला शिरता यायला आहे की नाही. कारण अभ्यासाची गोडी लागावी लागणार आहे. आता काय होतं, वयोपरत्वे आपण वाचायला लागलो की ते होतं. त्याच्यापेक्षा व्हॉट्सअपवर आपलं बघितलं व्हॉट्सअप पण त्यातलं काय हे व्हॉट्सअपचं ज्ञान, फेसबुकचं ज्ञान, की लिंबूचे प्रकार किती, त्याचे शारीरिक उपाय किती, सगळं डॉक्टरी शास्त्र सगळं त्या व्हॉट्सअपवर. आमचे मुलं मला नेहमी विचारतात, मी की त्यांना काही सांगितलं की ते म्हणतात काय व्हॉट्सअपवरच वाचलं वाटते तुम्ही.
असतात ना, काकडी कुठे लावावी, पायाला लावली काकडीचं साल की का केळाचं साल पायाला लावले की ते म्हणे भेगा जातात, असं काही काय वाटेल ते असं तिथे. लोक म्हणजे काय, जे सापडेल ते पाठवत होते, इकडनं तिकडं तिकडनं इकडं चालू असतो तो. तर म्हणजे याला काय तल्लीन होणं म्हणणार का तुम्ही विचार करा. ते तल्लीन होणं होऊ शकत नाही. लक्ष झालं. असल्यामुळे जन्म मरणाचाही त्यांना विसर पडतो. म्हणून मरण काय, आहोत काय, नाही काय, म्हणजे स्वतःचं अस्तित्व शून्यता तिथं निर्माण होते असं त्यांना म्हणायचं. एनिवे, मला वाटतं आता इथं आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.